लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता हस्तांतर केला जाणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत। त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच दोन्ही महिन्यांचे पैसे हस्तांतर केले जाणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा हस्तांतर केले जाणार आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण ज्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे अशा 2,46,00,000 बहिणींसाठी सरकारकडून आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुमच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी दुसरी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींसाठी 2 आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहे आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे होळी सणानिमित्त पैठणी साडी वितरण केले जाणार आहे। परंतु आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता येणार नाही, तर त्या 8व्या हप्त्यासोबत मार्च महिन्याचा 9वा हप्ता सुद्धा हस्तांतर केला जाणार आहे। बघा, लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून काळजी करत होत्या। कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलेले आहेत की फेब्रुवारी महिना संपलेला आहे परंतु आमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झालेले नाही। तर त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून अपडेट आलेले आहे। त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहे, परंतु हे दोन्ही हप्ते 3 टप्प्यांमध्ये हस्तांतर होणार आहेत। यामध्ये जो पहिला टप्पा आहे तर तो टप्पा 20 जिल्ह्यांचा आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। तर बघा, हे लाडकी बहीण योजनेचे जे 2 हप्ते आहेत तर हे 2 हप्ते 3 टप्प्यांमध्ये हस्तांतर केले जाणार आहे। त्यामुळे जो पहिला टप्पा 20 जिल्ह्यांचा आहे तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघणार आहोत। सोबतच पैठणी साड्या कोणाला मिळणार आहे याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ते अपडेट सुद्धा बघणार आहोत। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हस्तांतर केला जाणार आहे। त्याच्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, याच्यामध्ये नगर जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे आणि जळगाव जिल्हा आहे। म्हणजेच या पिवळ्या पट्ट्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच सोलापूर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे। या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या निळ्या पट्ट्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि शेवटचे 5 जिल्हे याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि पालघर। बघा, 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे, परंतु उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा हे पैसे हस्तांतर केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या लाडक्या बहिणींना सरकारकडून प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे, मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला 3 योजनांचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच पैठणी साड्यांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा पैठणी साडी मिळणार आहे। तर बघा, सर्व माहिती मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।